चलो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। तो देखो, जो सिलसिला नवोदय के हित में हम लोगों ने स्टार्ट करके खत्म भी कर दिए थे, तो फिर से रिस्टार्ट करके मतलब पूरा का पूरा सिलेबस खत्म करके नया एज अ क्रैश कोर्स हम लोग खत्म करने के कगार पे फिलहाल चल रहे हैं। बराबर है? वैसे मेरे ख्याल से 10 चैप्टर अपने खाके हो गए हैं। 11वें चैप्टर की तरफ जा रहे हैं दूसरे किताब के थ्रू। कंसेप्ट कुछ बारकावे जिसे बोलते हैं हम लोग, वो समझने की कोशिश कर रहे हैं। और कहीं ना कहीं ये किताब भी हम लोग खत्म कर देंगे बड़े मुश्किल से। अभी 7-8 चैप्टर बचे होंगे, है ना? बराबर है? वो चैप्टर खत्म तो फिर अपना सेकंड रिवीजन भी खत्म हो जाएगा। फिर हम लोग जाएंगे थर्ड रिवीजन की तरफ। वो तो बहुत खतरनाक, वो तो खतरनाक मतलब ऐसे आप बहुत फास्ट में कंप्लीट करेंगे उसको। एक एक दिन में 2-2 चैप्टर खत्म हो रहे, एक एक दिन में 3-3 चैप्टर खत्म हो रहे, ऐसे हिसाब से। अरे यार, लाइट गई रे। तो लाइन आ भी गई, अच्छी बात है। चलो एनीवे, जो भी है समझ लो। सबसे मेन चीज क्या बता रहा था रे, कि ऑलमोस्ट अपना ये खत्म होके प्रॉपर अपने थर्ड रिवीजन भी हम लोग स्टार्ट कर देंगे। बराबर है? और अभी अपना एग्जाम का भी दौर चलेगा प्रॉपर तरीके से। ठीक है? तो चलो उसी को ध्यान में रखते हुए स्टार्ट करेंगे बच्चा। आज का अपना बेहतरीन सा सफर स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में भी। कोई नए पेरेंट या नया बच्चा हमें अगर सपोज कोई देख रहा होगा ना, प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले, अपने दोस्तों में शेयर जरूर कर ले, और वीडियो अच्छा लग रहा हो लाइक अभी से करके रख लो। क्योंकि कैसा होता है, बाद में वीडियो वीडियो देख लेते हो, लाइक करते नहीं हो। लाइक करने से पता है कि थोड़ा सा मुझे मोटिवेशन मिलता है कि नहीं यार, बच्चों को कहीं ना कहीं बेहतरीन कंटेंट देना जरूरी है ना? तो आपका एक लाइक डिपेंड ये करेगा, या आपका एक लाइन डिफाइन ये करेगा कि आपको कितने बेहतरीन कंसेप्ट की जरूरत है, बस। ओके, तो चलो शुरुआत करते हैं। दिमाग खराब लाइट जाने की वजह से ये हो गया था बंद, तो इसे शुरुआत, इसकी भी शुरुआत कर देते। ठीक है? कुठं गेलास गाव? ये इथून जावायचं, मग कुठे जायचं? ते गेला होता आमचा नवोदय बापा, रे बापा, हे रे पावसा, तुला काहीच नाही दे हो बापा। अजी बोला कोण? बरं बरं बरं, थांबाल का जरा थोड़ा, अपन शुरू करूया। चलो, तो ये देखो बच्चा, हम लोग स्टार्ट किए थे जैसे अभी आपको मैं बता रहा था, अपना नया चैप्टर है जिसका नाम क्या है बच्चा? नाम क्या है? अंतर, काळ आणि गती। बस, ठीक है ना? अंतर, काळ आणि गती, एकच नंबर अभ्यास करायचा आहे। कसा? बाळा, मला एक गोष्ट सांगा, है अंतर, काळ, गती रिगार्डिंग ह्या कन्सेप्ट आपण अभ्यास केलाय की नाही केलाय? नॉर्मल जेव्हा आपण अभ्यास करत होतो, केला है ना? आता अभी अभी देखो, ये क्योंकि ये सबसे मेन चीज क्रैश कोर्स का हिस्सा है ना, थोड़ा सा मैं इसमें फास्ट जाऊंगा। हालांकि ये आपको सभी को पता है। अंतर रिगार्डिंग एखादी कोणती पण गोष्ट जेव्हा केव्हा तुमच्या ध्यानात येतो बाळा, इकडे आता, ठीक आहे? तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचा, की अंतर इज नथिंग बट काय असते? अंतर, असे 3 वेगळे वेगळे फॉर्म्युले आहेत तुमच्याकडे। आपण एक सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवला होता, तो म्हणजे काय? की गती। गती म्हणजे काय बाळा? तर स्पीड। अरे स्पीड कधी पण काय असते? अंतर, त्यालाच तुम्ही काय म्हणता? डिस्टन्स। काय? वेळ, त्यालाच तुम्ही काय म्हणता? समजलं का? स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, या फिर गती बरोबर अंतर भागीला वेळ। हा फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवा रे। बाकी मग तुम्ही अल्टा पलटा इकडून तिकडून कोणतेही फॉर्म्युले बनवू शकता ना। सांगण्याचा उद्देश, जसा अगर सपोज तुम्हाला आता बघा, याचा शॉर्ट फॉर्म पण तुम्ही करू शकता। शॉर्ट फॉर्म कसं असते? गतीसाठी ग म्हणून टाकावचा, अंतरसाठी अ म्हणून टाकावचा, आणि वेळसाठी व म्हणून टाकायचा वे। ग बरोबर अ वे, अ भागिले वे। अरे ग बरोबर अ भागिला वे।
या हिसाबाने बाकीच्या सगळ्या गोष्टी आलटा-पलटा करू शकता. अच्छा, जर असं लक्षात नाही ठेवायचं आहे, तर इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवू शकता. कसा? स्पीडसाठी काय वापरू शकता? एस. डिस्टन्ससाठी काय वापरू शकता? डी. आणि टाइमसाठी टी. म्हणजे एस इक्वल्स टू काय? टी बाय टी. एस इक्वल्स टू टी बाय टी. कोई शक है? एस इक्वल्स टू डी बाय टी. आता तुम्ही एक तर असं लक्षात ठेवा, नाहीतर असं लक्षात ठेवा. मर्जी तुमची आहे बाळा. तीनचे तीनही फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाही आहे हा. एक लक्षात ठेवा, त्यावरून आपण दुसरे दोन बनवू शकतो. अय माता माय, इकडे पाय. तर भाऊ आता अगर सपोज मला वेळचा फॉर्म्युला बनवायचा आहे. वेळ. वेळ म्हणजे काय होणार सांगा बरं? गती वेळच्या ठिकाणी, वेळ गतीच्या ठिकाणी. अंतर भागीला गती. अच्छा, जर मला अंतरचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर अंतर इथेच राहू द्या, वेळ इकडे आणा फक्त. काय? तर गती गुणिला वेळ. काय बात क्लिअर हुई क्या? जर तुम्हाला एक हा महत्वाचा फॉर्म्युला पार्ट आहे ना, त्यावरून तुम्ही बाकीचे दोन फॉर्म्युले बनवू शकता. क्या ये बात क्लियर हो रही है सबको? क्या ये बात क्लियर हो रही है सबको? ठीक है, तो चलो ये कुछ बेसिक बेसिक खत्म करते हैं, फिर बेहतरीन ढंग से हम लोग सामने जाएंगे. ओके, हाय. काय काय महत्वाच्या गोष्टी आपण इथं समजून घेऊया. ठीक है, एज अ रिवीजन, एज अ क्रैश कोर्स, हम लोग कहीं ना कहीं थोड़ा सा फास्ट जरूर जा रहे हैं, लेकिन क्या करें, ये सारी चीजें अपने ऐप के थ्रू जनरल जब हम लोगों ने 7-8 महीने जब से पढ़े हैं, वो तो कर ही लिए ना बच्चा. उसमें तो ये सारे बेसिक टू बेसिक, प्रॉपर डायग्रामेटिक थ्रू, प्रॉपर पॉइंट टू पॉइंट, ये सारे आपके पास लिखे हुए हैं. अब जो हमने पढ़ा है उसका रिवीजन की बुनियाद पे हम लोग कर रहे सारा खेल उस पे. ठीक आहे, चलो. आता अत्यंत महत्वाचे म्हणजे काय, की गाडीच्या तासी वेग काढताना 18/5 ने गुणावे. हा आपल्याला माहित नाही का? आपल्याला माहित आहे ना. जर आता बघ मी काय सांगितलं होतं आठवतंय? मी असा चार्ट बनवून दिलं होतं, मीटर पर सेकंड. आणि दुसरा होता किलोमीटर पर अवर. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणता रे तुम्ही? मीटर प्रति सेकंड. आणि किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. जेव्हा मी तुम्हाला आठवतं, तुम्हाला सांगितलं होतं, लहानापासून मोठ्याकडे जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा काय करता? गुणी पाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळा इथं समजून घे. मी काय म्हटलं ते समजून घे. लहानापासून तुम्ही कुठे चालला? मोठ्याकडे जाता. मोठ्याकडे जाता तेव्हा काय? मोठावाला अंक वरती ठेवायचा. सांगितलं होतं रे. आणि मोठा कोणता आहे? 18. म्हणून भागीला 5. बस. लहानापासून मोठ्यापर्यंत जायचं म्हणजे मोठा बनवायचा अगर सपोज असेल, तर गुणीला काय करणार? 18/5. पण ज्या क्षणी तुम्हाला किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति तास सेकंड मध्ये करायचं असेल, तेव्हा तुम्ही काय करायचा? इथे गुणाकाराचा. इथे पण मोठ्यापासून लहानापर्यंत जायचं आहे ना. लहानापर्यंत जायचं आहे तर लहानच वरती ठेवायचा ना. लहान काय आहे? 5 की 18. म्हणजे गुणाकार कशाने करायचा? 5/18. असं पाठ नाही करत बसा. दिमाग, कारण की बघा होतो कसा, कन्फ्युजन खूप जास्त असते. 5/18, 18/5 कसा करू मी? डोकसा खराब होते का नाही? आठवते का? आठवत नाही ना रे. आता ते आठवला पाहिजे म्हणून का करावं, तर असाच करावं. अच्छा, रूपांतर कशात करायचं आहे म्हणा? विचारायचं. कशात करायचं आहे म्हणा रूपांतर? अच्छा, मीटर प्रति सेकंड मध्ये. मीटर प्रति सेकंड म्हणजे लहान. अरे मीटर प्रति सेकंड म्हणजे लहान. लहान आहे म्हणजे लहान वरती. म्हणजे 5. 5 वरती तर खाली कोण राहील? 18. अच्छा म्हणा, तुझा प्रश्न काय? किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतर करायचं आहे का? अच्छा म्हणा. अच्छा, किलोमीटर प्रति तास काय आहे? मोठा का लहान? अरे तास मोठाच असते ना. किलोमीटर मोठाच असते ना मीटर पेक्षा. असतो ना. तर मोठ्यामध्ये रूपांतर जेव्हा करायचं असते तेव्हा काय करायचा? मोठा कोण आहे? 18 की 5? म्हणून 18/5. 18 वरती ठेवायचं. हा लक्षात ठेवा. बस बाकी काही नाही. ओके, चलो. तो सामने जाए वही था बड़ा, बाकी कुछ नहीं था. ठीक आहे, बघा हाच आहे, बाकी काय नाही. तो 18/5 कसं काय झालं?
याबद्दल तर मी सगळे तुम्हाला तेव्हाही डिटेल सांगितलंच होतं. ठीक है, चलो सामने अगर सपोज जाओ, इसको स्क्रीनशॉट प्रॉपर तरीके से रख लीजिएगा. ओके, आता पाय आता आहे तासी. सगळं म्हणजे घड्याळाबद्दल थोडा बहुत तुम्हाला माहिती आहे. घड्याळाबद्दल म्हणा किंवा वेळेबद्दल थोडंसं, पूर्ण घड्याळाबद्दल नाही. काय 12 तासी म्हणजे जनरली जो आपल्या घरोघरी जनरली जी घड्याळ असते ती पण जे घड्याळ दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, जवळपास अशीच आहे. आहे, ठीक आहे. ती मस्त घड्याळ वाटली, पण मला आवडली हे. आजपर्यंत मला अशी घड्याळ नाही दिसली की ज्यामध्ये रेल्वेचा पण टायमिंग आणि आपला पण टायमिंग व्हिज्युअलाइज करत आहेत ते लोक. घड्याळात असते नो डाउट, ती गोष्ट वेगळी झाली. ठीक आहे. पण असं असं तुम्ही बघितलं का? अशी घड्याळ कधी बघितल्या का? हां, अशी बनवायला पाहिजे. आपण बनवून का? आपण बनवून टाकून होत बसेल कामधंदा. ठीक आहे. आणि एक-एक, एक-एक गिफ्ट देऊन देऊ. हो. जसं काही अंबानी आहे सासरा. मला सांगते. चल बाय. हां, देखो. अय, हो ना का? सब पहिले देऊन म्हणते. का सौर्य? हां? चल रे बाबा नाही. हे पाय 12 तासी कालमापक पद्धत. तर जनरली आपल्या घरी त्या वेळेच्या आपल्या घरी म्हणजे सगळ्यांच्याच घरी. सगळ्यांच्याच. सगळ्यांच्या घरी जी घड्याळ असते किंवा ज्या कालमापकाचा आपण सर्वसाधारणपणे उपयोग करतो, तो मापक म्हणजे दुसरा तिसरा काही नसून कोणता आहे? 12 तासी कालमापक पद्धत. याचा पण प्रश्न विचारला जाऊ शकते बरं तुम्हाला. आपण घरगुती वेळ जी आपली असते त्याला कशा पद्धतीने उपयोगात आणतो, त्याची पद्धत कोणती आहे? ती काय? 12 तासी कालमापक पद्धत. कोणती आहे? 12 तासी कालमापक पद्धत. आता 12 तासी म्हणजे काय आहे सर? आहे ना बाळा, घड्याळीमध्ये आपल्यामध्ये बघाल तुम्ही 1 वाजेपासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12च्या समोर चालला गेला का? 12च्या नंतर अजून 1च वाजतात. म्हणजे आपल्याकडे जे घड्याळीची पद्धत आहे, ते 12 तासीची आहे. 12 तासीनंतर 1च म्हणजे 12 नंतर 1च वाजते. 12 नंतर 1च वाजते म्हणा. पण सांगण्याचा उद्देश समजला का? की बाळा प्रॉपर पद्धतीने जास्तीत जास्त आपण वाजवू तर किती वाजणार आहे? 12. आपल्या सर्वसाधारण घड्याळीच्या हिसाबाची मी गोष्ट सांगतो. अरे क्लियर हो रहा है नहीं हो रहा है? अरे सबको समझ रहा है नहीं समझ रहा है? अरे बच्चा पार्टी, अरे ओ फौजन देख रही नहीं देख रही तू है? देख ले भाई, समझ ले. चीजों को समझ ले मैं क्या कह रहा. भाई 12 तासी, 12 तासी मध्ये रात्रीचे 12 ते दुपारचे 12 हा काळ मध्यान्ह पूर्व म्हणजे सकाळचा असतो. साधारण काय म्हटलं मी? रात्रीचे रात्रीचे 12 बरं हां? रात्रीचे 12. रात्रीचे 12 म्हणजे ते सकाळचे 12 झाले हो. रात्रीचे 12 ते दुपारचे 12 यापर्यंत काय असते माहित आहे का? सकाळच असते. सकाळच असते. सकाळ म्हणजे आपण काय म्हणतो? एएम. सकाळी-सकाळी आपण काय म्हणतो? एएम. म्हणजे अगर सपोज आता जसं 9:15 झाले, बरोबर आहे? तर 9:15 पर्यंत आता काय तुम्ही पीएम म्हणाल का? एएम म्हणाल? बरं ठीक आहे. पहा, अगर सपोज मी दुपारच्या 12च्या नंतर हो, दुपारच्या 12च्या नंतर. दुपारच्या 12 नंतर ते रात्रीच्या 12च्या आधी. हो. दुपारच्या 12 नंतर आणि रात्रीच्या 12च्या जस्ट आधी पर्यंत काय असतो रे? काय असतो रे? रात संध्याकाळच असतो सीधा-सीधा. सीधा-सीधा संध्याकाळच म्हणायचं त्याला. म्हणजे का? नरेंद्र मोदी. पीएम का? आपण तर पीएमच ना? का म्हणा? हो. पीएम म्हणल्यावर तोच आठवते का? का करावा आता? आ? एएम होत एएम. अरे शुक्रिया अनाया मेश्राम म्हणते. वाह वाह वाह, गुड गुड गुड. चलो ये अच्छा लगा. अगर वो अनाया मेश्राम है तो ये फिर प्रियंका मिश्रा. अरे भाई सही,
ये तो खतरनाक दे रहे भाई। हाँ चलो अच्छा है। हाँ? फिर भाई कई जगह पे दिख जाएगा आर्यन तो बोल देना राज मेश्राम, पूरी खानदान लेके आ जाओ मेरी यहाँ पे। हाँ चलो सही सही, अच्छा लगा, बहुत बढ़िया। चलो क्लियर हुई बात। अरे बात क्लियर हुई तर सकाळच्या सॉरी रात्रीच्या 12च्या नंतर आणि सकाळच्या म्हणजे दुपारच्या 12च्या जस्ट आधीपर्यंत काय असते रे, एम. आणि दुपारच्या 12च्या नंतर आणि रात्रीच्या जस्ट 12च्या थोडशा 1 सेकंद आधी काय असते, पीएम. काय असते, पीएम. समजलं? हा समजलं सगळ्यांना? चलो त्यानंतरचा पाहू 24 तासी कालमापक पद्धत. अरे सर हा कावेजी, अरे 24 तासी कालमापक पद्धत म्हणजे दुसरा तिसरा काय नसून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचा, रेल्वेची टायमिंग. कोणाची टायमिंग? रेल्वेची टायमिंग किंवा फौजी लोकांची टायमिंग किंवा आपले हे जे कोण बस नाही ग, बसवाले टायमिंग ते नाही सांगत तसे. ठीक है, जितने भी इंडियन आर्मी रिगार्डिंग, पुलिस वाले तो जनरली यही अपने नॉर्मल इसी का यूज करते हैं. ठीक है, लेकिन जो भी पैरामिलिट्री फोर्सेस, कोई भी पैरामिलिट्री फोर्सेस हो गया, बीएसएफ हो गया, सीआईएसएफ हो गया, जितने भी है तमाम स्पेशल एजेंसीज हो गई, सीबीआई हो गया, जो भी है पर्टिकुलर चीजें है ना, आईबी हो गई. ठीक है, ये तमाम बंदे इस चीज का यूज करते हैं, 24 तासी कालमापक पद्धत. कोणत्या पद्धतचा? 24 तास. कशासाठी? दुसऱ्याला समजलं नाही पाहिजे त्याच्यासाठी. आता रेल्वे आपल्यासाठी बनली आहे आणि आपल्यालाच नाही समजेल तर किती सत्यानाश हो की नाही. म्हणून आतापासून आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर आता इथे फरक ना, त्याच्या आधीच्या घड्याळीमध्ये काय असं फरक आहे ते थोडस पाहून टाकू. जनरली पाय बाळा, 12 नंतर इथे काय वाजत आहेत, मान्य कराल? जनरली इथं बघ, सकाळचे हे एक म्हणजे सकाळचे एक म्हणतात ते लोक. सकाळचे ते रात्रीचे जे 1 वाजतात ना, ते त्यांच्या भाषेमध्ये सकाळचा 1 झाला. ठीक आहे, सकाळचं काय, हा तर जनरली सकाळच झाला. 1 म्हणजे सकाळ, 2 म्हणजे सकाळ, 3 सकाळ, 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंत त्याची सकाळच राहते, आपलीही राहते. पण 12 नंतर आपलं पीएम होतो ना, त्यांची 12 नंतर दुपारच होते त्यांची पण. पण 12 नंतर आपल्याकडे किती वाजतात दुपारचे? त्याच्याकडे दुपारचे 1 नाही वाजत, त्याच्याकडे वाजतात 13. किती वाजतात? 13. किती वाजले बाळा? 13. आपल्याकडे वाजतात त्याच्यानंतर 2. लमच्या त्याच्याकडे वाजतात 14. ओमला लमच्या आपल्याकडे वाजतात किती? 3. त्याच्यानंतर त्याच्याकडे वाजतात 15. अरे सत्यानाशी काम आहे. समजला का नाही समजलं? याचाच मिनिंग काय, 15 वाजले म्हणून अगर कोणी म्हणला तर आपल्या भाषेत किती वाजले का? 3. जर 16 वाजले अगर कोणी म्हणला तर आपल्या भाषेत किती वाजले बाळा? 4. जर 19 वाजले असा कोणी म्हणला तर का म्हणायचा? 7. आणि जर 23 वाजले कोणी अगर म्हणलं जाय तर का म्हणायचा? 11. पण केव्हाचे? रात्रीचे. केव्हाचे? रात्रीचे. समजला? जर मी म्हणेन 17 वाजले तर तुम्ही काय म्हणाल? दुपारचे 5 शब्द वापरायचे. काय म्हणायचा? दुपारचे. आता सर कधी कधी आम्हाला नाही आठवला, हा चित्र आमच्या समोर आहे म्हणून ठीक आहे, आम्ही मस्त टुकुर टुकुर पाहून राहिला आणि मस्त सांगून राहिला. जर आम्हाला नाही आठवला तर आम्ही काय करावा? तर काही जात नाही करावा, फक्त 12 ने वजा करावा. हो, फक्त 12 ने वजा करणे. और बघ, 24 तासीचं रूपांतर 12 तासीमध्ये जर करायचं आहे ना, 24 तासाचं रूपांतर 12 तासीमध्ये करायचं असेल तर काही -12 करणे. चल बघ बरं, आता मी तुम्हाला जर विचारेन, सांगा 15 वाजले म्हणजे किती वाजले रे? कसा करून? डायरेक्ट -12 कर. 15 मधून 12 गेले, वाजले का नाही? भेटले का नाही? जर मी म्हणेल बाळा 19 वाजले म्हणजे किती वाजले? 19 वाजले म्हणजे किती? 19 मधून 12 गेले किती?
6 समजलं का? अरे काही डाउट आहे? काही डाउट आहे? चलो अब अगर सपोज मैंने बोल दिया सांगा 22 वाजले, तर 22 वाजले म्हणजे किती? -12 म्हणजे किती बाळा? 10. है ना? क्लास में वैसा नहीं इसके बाद. ओके, थांब थांब थांब, रुक जा, वो भी है. क्लियर आहे? 12 तासी कालमापकात मध्योत्तर वेळेत 12 मिळवल्यास 24 तासी कालमापक वेळ मिळते. आणि याच्या बघा आता, याचं अगर सपोज रूपांतर याच्यात करावचं, 1 वाजले अगर सपोज मी म्हणलं, किती म्हणाल? त्याच्यासाठी आता ठीक आहे, तुमच्या समोर दिसत आहे टुकुर टुकुर, नाही दिसलं आता मी म्हणेन 9 वाजले म्हणजे किती? तर 9 म्हणजे त्याच्या वेळेस जेव्हा लहान संख्या दिसते, त्याला जर मोठा बनवायचा आहे तर +12 करायचं. होत बसल काम ना धंदा. तर 9 + 12 किती? 1 होईल. तर समजला की नाही समजला? रूपांतर कसं करायचं ते? रूपांतर सगळ्यांना समजला? अरे रूपांतर सगळ्यांना समजला नाही समजला? ठीक आहे? हां, है ना? हां. चला नेक्स्ट कडे जाऊया. रेल्वे किंवा बस यांच्या वेळापत्रात गाड्यांच्या वेळा बसामध्ये राहते? मला नाही वाटत बसवाले तर पागल बनवून टाकतील मग आपल्याला. बसवाल्यामध्ये नसेल राहत? जाऊन पाहिजे बरं? नाही नाही, कोणकोणत्याच नाही. बाकीच्या ठिकाणच्या माहित नाही, पण आपल्या महाराष्ट्रात तर नाही आहे भाऊ बस. राहूही शकते. थोडासा माझा जरा कमी होत आहे, पण चला पाहू. आता बघ, दिनदर्शिका आज फक्त बेसिक पाहतो ना, का पाहतो? मस्त लिहून टाकाल प्रॉपर पद्धतीनं. हो. काय दिनदर्शिका म्हणजे? कॅलेंडर. दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. कोणता डर? म्हणजे काय? काल निर्णय आपला वाला, आपल्या भाषेत. समजला नाही समजला? आता माझ्या सांगण्याचा उद्देश समज. हा काय आहे? त्या ठिकाणी आपल्याला तारीख, वार या सगळ्या गोष्टी दिसतात ना, समजून जायचा की तो काय आहे? तो काय आहे? दिनदर्शिका. समजलं? आता प्रत्येकाला माहिती आहे हे सगळ्या गोष्टी आपण अभ्यास केला आहे की नाही केलाय? 365 दिवस असतात, 366 दिवस असतात, लीप वर्ष, सर्वसाधारण वर्ष हे केलाय की नाही केलाय? अरे केलाय नाही केलाय? हां, तरी पण आता तरी सांगून देतो बाबा. पहा, दिनदर्शिका हे 2 प्रकारचे असतात. म्हणजे वर्ष जनरली किती टाइपचे असते? 2. एक असतो बाळा कसं? एक असतो सामान्य वर्ष, एक असतो लीप वर्ष. सामान्य वर्षावर तेवढे खास प्रश्न आजकाल येत नाही. पण लीप वर्षावर मनमाने प्रश्न येतात. त्याचा मीनिंग असा आहे का? तर लीप वर्ष मस्त अभ्यास करून जाणे आणि सर्वसाधारण वर्षाला फेकून देणे. हां, दोघंही छान करून जाणे. का माहीत किस्मत केव्हा पलटून जाईल? हो का नाही का? हां. तर सामान्य वर्षामध्ये नेहमी लक्षात ठेवाल की किती दिवसाचं असते रे एकूण दिवस? 365. किती दिवसाचं असते? 365. एकूण आठवडे किती असतात? तर 52 आठवडे. 52 आठवडे प्लस 1 दिवस जास्तचा. 52 आठवडे प्लस 1 दिवस जास्तचा. ते कसं आला सर? या 365 ला 7 ने भाग द्यायचा. बस. 7. तर 7 5 जा 35 उरलं किती? आणि 7 2 जा 14 उरलं किती? 1. म्हणजे हा जो वरती भागाकार जो दर्शवतो तो 52 हप्ते आणि हा खालचा जो एक बाकी उरलाय तो 1 दिवस जास्त असा सांगत असतो. म्हणून ते म्हणत आहेत की 52 आठवडे प्लस 1 दिवस जास्त. हा सर्वसाधारण वर्षामध्ये असते. हे असते सर्वसाधारण वर्षामध्ये. अच्छा. सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार हा 31 डिसेंबरला येतो. तो 53 वेळा आणि बाकीचे वार 52 वेळा येतात. काय समज म्हणजे सांगतो. जर 1 जानेवारीला साधारण वर्षाची गोष्ट करत आहोत. 1 जानेवारीला जर सोमवार येत असेल ना बाळा,
1 जानेवारीला सर्वसाधारण वर्ष आहे, तर त्याच वर्षी 31 डिसेंबर, काय म्हटलं मी, त्याच वर्षी 31 डिसेंबरला दूसरा तीसरा नाही, सोमवाराचे खतम. हा बोला, समज में आया? हा तोच म्हणत आहे, सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार हा 31 डिसेंबरला येतो. म्हणजे जर 1 जानेवारीला जर मंगळवार असेल बाळा, तर त्याच वर्षाच्या 31 डिसेंबरला कोणता दिवस असेल? मंगळवारच राहील ना. शनिवार असेल तर, बुधवार असेल तर, हा लक्षात राहील का? हा लक्षात राहील का? तर हा जो सोमवार असते ना, हा किती वेळा येतो? 53 वेळा येतो. किती वेळा येतो? 53. आणि बाकीचे जे वार असतात ते 52 वेळा येतात. म्हणजे सोमवार हा किती वेळा येणार? 53 वेळा. आणि बाकीचे उरलेले जे दिवस आहेत कोणते? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, बाकीचे 6 दिवस किती वेळा येणार? 52 वेळा. कशावरून? अब 52 आठवडे तर 52 वेळा येतील सगळे वार. एक वार जास्तचा येणार कोणता? जो काही कोणताही असेल तो, सोमवार राहील तर सोमवार, कधी मंगळवार राहील तर मंगळवार, जरुरी नाही, चेंज होत राहतो. क्लिअर झालं का? समजला? चला, पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार हा 1 दिवसाने पुढे जातो. हो, नाही समजला? अरे पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार 1 दिवसाने पुढे जातो ना रे. म्हणजे जर आता बघ, या वर्षी सपोज साधारण वर्ष असेल तेव्हाचीच गोष्ट सांगतोय बरं मी. तर या वर्षी 2025 ला 1 जानेवारीला जर सोमवार असेल ना बाळा, म्हणजे काय का? ठीक आहे, सोमवार असेल तर 2026 ला 1 जानेवारीला कोणता दिवस असेल? मंगळवार असेल. समजत आहे, मी सांगण्याचा उद्देश तोच, त्याचा फरक म्हणजे एक्सप्लेनेशन, की जर काही सर्वसाधारण वर्ष जे काही येतोय ना बाळा समोर सुद्धा, ठीक आहे, तर तेव्हा नेहमी 1 दिवसांनी तो समोर जात असतो. आज सोमवार, अगर सपोज या वर्षी 2025 ला 1 जानेवारीला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2026 ला कोणता दिवस असेल? 1 दिवसांनी समोर, मंगळवार असेल. समजलं? तर 1 जानेवारी 2026 ला, लक्ष दे, शनिवार असेल तर 1 जानेवारी 2027 ला कोणता दिवस राहणार? रविवार. खतम का? एक एक दिवसानं समोर पाठवायचं. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पण सर्वसाधारण वर्ष असेल आणि जर 1 जानेवारीला सोमवार आहे तर 31 डिसेंबरला किती असेल? बये सोमवारच राहील ना, बदलावाचा नाही. ठीक आहे, काय राहील? तोच दिवस राहील. काय? सर्वसाधारणच्या ह्याच्यात. चला, आता अभ्यास करू आपण लीप वर्ष. अभ्यास करू लीप. सर, आपल्याला कसं माहित होईल जी म्हणा, सर्वसाधारण वर्ष हो का लीप वर्ष हो? काही तर माहित पाहिजे ना आपल्याला. समजलं? त्याच्याबद्दल सांगून देतो बाळा, की ज्या कुठल्या वर्षाच्या शेवटचे 2 अंक 4 न भाग जात असतील, तसं 2024 गेल्या वर्षीच्या शेवटच्या 2 अंक काय आहेत रे? 24. हे 4 न भाग जातात की नाही जात? जर ती संख्या 4 न भाग चाललं, म्हणजे शेवटचे 2 अंक 4 न भाग जात आहेत, पूर्ण संख्या 4 न भाग जाणारच ना. जर ते 4 नी भाग जात असेल, डायरेक्ट म्हणावचा का हा कोणता वर्ष? लीप वर्ष. पण जर 2025 आता जो सुरू आहे, शेवटचे 2 अंक 25 आहेत का? 25 का 4च्या फळ्यात येतात का? म्हणजे हा 4 ने भाग जात नाही. म्हणून हा कोणता वर्ष? सामान्य वर्ष. आणि हा 4 नी भाग जातो, म्हणून कोणता वर्ष? लीप वर्ष. अरे काही समजला नहीं समजला तुम्हाला? अरे समझ में आई नहीं आई रे बात आप लोगों को बेटवा? सभी को समझ में आया ना? क्या? 1 मिनट, जरा चार्जिंग खत्म हो जाएगी नहीं तो। चलो, देखो बच्चा, अब देखिए, क्लियर है बात? है ना? लीप वर्ष कसं ओळखायचं, सर्वसाधारण वर्ष कसं ओळखायचं समजलं ना? काही डाऊट आहे का कोणाला? थोडसा तरी, उलूसा तरी. चला मग समोर जाऊया आपण त्याच्यानंतर.
आणि अजून याच्यामध्ये पण एक क्लॉज आहे बाळा. कधी कधी होतो काय, कारण की आपल्याला माहित आहे की लीप वर्षामध्ये शेवटी अगर सपोज 2 शून्य असले ना, तरी पण तो जातो ना बाळा, तरी पण तो जातो भाग, जातो की नाही जात? काय पण तो शेवटी 2 शून्य आहेत म्हणून तो लीप वर्ष असेल अशातलाही भाग नाही. हो हो. अशा वेळेस अशा वेळेस काय, जसं आता पाय, जसा हा 1300, हा 1300 लीप वर्ष आहे, सर्वसाधारण वर्ष आहे? सांगा. हेच गलती होते. आपण काय विचार करतो की शेवटचे 2 अंक 4 ने भाग चालले, वा म्हणजे तो लीप वर्ष असेल. नाही, सामान्य वर्ष. काऊन बाळा? कारण की तो भलेही 4 ने भाग चालला, पण जेव्हा केव्हा शताब्दी वर्ष असतात, मी हा शब्द लक्षात ठेवा. काय म्हटलं मी तुम्हाला? जेव्हा जेव्हा शताब्दी वर्ष असतात, तेव्हा 4 ने भाग न देता 400 ने भाग द्यावे. काय म्हणलं मी, समजलं का? म्हणा जेव्हा शताब्दी वर्ष असतात तेव्हा 400 ने भाग जात असेल तेव्हाच लीप वर्ष समजावं. काय आता शताब्दी वर्ष म्हणजे ज्याच्या शेवटी 2 शून्य लागले. जसं आता बघ, 2 4 डबल 0, याला 4 ने तर पक्का भाग जातोय, पण तो 400 ने भाग जात आहे का? टकल्या 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 गेला. 4 किती? अरे हो, गेला गेला. म्हणून हा 2400 काय, सॉरी, 2400 काय आहे? लीप वर्ष काय आहे? लीप वर्ष आहे. जर मी तुम्हाला म्हटलं रे आता सांग की 1 2, नाही आता बिलकुल जवळपासच झाला, बहुत दूरचा झाला. जर मी तुम्हाला म्हटलं रे 2000, आताच येऊन गेला ना, 20 वर्षा पहिले, 25 वर्षा पहिले 2000. देखो 2000 जमाना आ गया, आला होता ना गाणं आमिर खान. तर 2000 आहे का लीप वर्ष? हो. कसा 2000? हा भाऊ 400 नी भाग जातोय ना रे, टकल्या टकल्या मरीज, टकल्या टकल्या मरीज. 4 किती जा? 5 जा, म्हणजे हा लीप वर्ष 100% आहे. अच्छा सर, आता जर 2600, माहित नाही कोण राहते, आपण तर राहणारच नाही, तुम्ही पण राहणारच नाही आहे 2600 पर्यंत. कोण राहते का? कोण राहील? धरती राहते का नाही राहते माहित नाही. पाय, तर 2600, आता शेवटी 2 शून्य आहेत म्हणून आपल्याला असं वाटतं की लीप वर्ष असेल. तो आहे का रे? 2006 ला 400 ने भाग द्या, टकल्या टकल्या गेला. 4च्या बळ्यात तर 26च नाहीये. म्हणून हा लीप वर्ष आहे का? नो, याला म्हणायचा साधारण वर्ष. समजा क्या? समजा क्या? कत ओळखाल ते? पण हे केव्हा? जेव्हा शताब्दी वर्ष आहे तेव्हाच. शताब्दी शताब्दी नाही आहे तेव्हा 4 भाग देऊन पाहायचा. क्लिअर झालं? चलो, अजून याच्यामध्ये अजून खासियत काय आहे? इथं बघ रे, एकूण आठवडे इथे किती असतात? 52. इथे पण 52च असतात. ठीक आहे. आणि हा किती दिवसाचा असते रे? 366 दिवसाचा. किती दिवसाचा असतो बाळा? 366 दिवसाचा. आणि सगळ्यात महत्वाचं की आठवडे इथे 52 असतात, तिकडे किती होते? 51. असा विचार नको कराल. इथे पण 52 आणि तिथे पण 52. मस्त हो म्हणते बेटे. इथे पण 52 आठवडे, तिथे पण 52. फरक काय आहे? तिथे फक्त एकच दिवस जास्तचा होता, इथे 2 दिवस जास्त, म्हणून प्लस 2 दिवस ज्यादा म्हटलं त्याने, कारण की 366 आहे ना बाळा तो. चल, लीप वर्ष म्हणजे त्या इसवी सणाला, काय म्हटलं मी? लीप वर्ष म्हणजे त्या इसवी सणाला, काय म्हटलं मी? त्या इसवी सणाला
4ने निषेध भाग जातो तसेच पूर्ण शतक असणाऱ्या इसवी सनास 400 म्हटलं होतं मी त्याच्याबद्दल थेरी आपण थोडा अभ्यास केलाच. ठीक आहे. ते लीप वर्ष असते. म्हणा ठीक आहे. लीप वर्षात फेब्रुवारीचे दिवस किती असतात? 29. आणि साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी किती दिवसाचा असतो? 28 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो बाळा? 28 दिवसाचा. लीप वर्षात 1 जानेवारी व 2 जानेवारीचे वार 53 वेळा व इतर वार 52 वेळा येतात. समजला मी काय म्हटलं? लीप वर्षात 1 जानेवारी व 2 जानेवारीचे वार. 1 जानेवारी मध्ये जर सोमवार असेल आणि 1 जानेवारीला सोमवार आहे तर 2 जानेवारीला किती राहील? मंगळवार. हे सोमवार आणि मंगळवार हे किती वेळा येणार बाळा? 53 वेळा. आणि बाकीचे वार 52 वेळा. लक्षात ठेवा. बारीक बारीक गोष्टी आहेत. ठीक आहे. मस्त लिहून ठेवा. लीप वर्षात 52 आठवडे व 2 दिवस जादा असल्याने त्याच तारखेचा वार पुढील वर्षात 2 दिवसांनी पुढे सरकतो. हा मोठा खतरनाक आहे. लीप वर्षात 52 आठवडे असतात व 2 दिवस जादा असल्याने त्याच तारखेचे वार पुढील वर्षात 2 दिवस पुढे सरकतो. 1 जानेवारीला सपोज सोमवार असेल ना, तर जर लीप वर्ष येऊन आला ना बाळा, लीप वर्ष ओलांडला 2 दिवस समोर जाणार. सोमवारच मंगळवार नाही येणार. तिकडे काय आहे होता? मंगळवार. इथे 2 दिवस समोर म्हणजे बुधवार आहे. समझलं का? ज्यादा डिटेल नहीं जाएंगे. ठीक है. चलो उसने हम सामना सब सारी चीजें हमारी हो चुकी थी. प्रत्येक महिन्यातील दिवस खाली दिलेले आहेत बापा. कारण आम्हाला माहित नाही. आमची टेक्निक जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल किए थे ना हमने. जानेवारी मध्ये किती? ते 31 दिवस. फेब्रुवारी 28 नाही ते 29 असते. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट पण 31. असे हे दोनच सगळ्यात महत्वाचे महिने आहेत बाळा, की जसं अगर सपोज जुलै आला त्याच्या जस्ट नंतर जसं ऑगस्ट आहे तो पण 31 ना तो पण 31. इथं पण येते पहा. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि त्याच्यानंतर ऑगस्ट तो पण 31च राहतो. हो. जे हे दोनही महिने बहुत खतरनाक आहेत. 31 दिवसाचे. किती दिवसाचे आहेत? 31. बाकी मग तर 31 नाही 31, 31 नाही 31, 31 नाही 31. समजला का? समजला का? काही डाऊट आहे कोणाला? अरे काही डाऊट आहे कोणाला बाळा? थोडसा तरी काही डाउट है कोणाला? समझ में आई बात? पक्का? ठीक है. तो चलो देखते हैं सामने. ये तो कोई चिल्लर वाली चीज थी. आज सगळंच सांगितलं आहे बाळा. हे सगळंच सांगितलं आहे. अंतरबद्दल माहिती आहे प्रत्येकाला. अच्छा रेल्वे गाडी आठवते? रेल्वे गाडी आठवत असेल रे सगळ्यांना रे. रेल्वे गाडी आठवत असेल रे सगळ्यांना रे. आठवतो की नाही आठवत? मग मला सांग, जर रेल्वे गाडीला एखादा खांब ओलांडून गेला तर रेल्वे गाडीची लांबी हीच त्याचा अंतर असते. सांगितलं होतं नव्हतं सांगितलं? ठरलं? हाच असते पयाका. मी काही अभ्यास करत नाही. काय? अरे एखादा पूल ओलांडण्यात आला. ठीक आहे. किंवा एखादा झाड ओलांडण्यात आलं किंवा एखादा माणूस ओलांडण्यात आलं किंवा एखादा बाई ओलांडण्यात आली. काय? जर ट्रेन असं ओलांडून जातो यांच्यापैकी कोणत्याही एकाला तर कधी पण अंतर जे असते ना बाळा अंतर हे काय असते? ट्रेनची लांबी असते. हा लक्षात ठेवायचं. ट्रेनची जितकी पण लांबी असेल. केलाय रे आपला. चल अगर सपोज दुसरा काय अभ्यास केला होता आपण? सगळ्या झालेल्या आहेत सगळ्या बघून टाकाल घरी जाऊन. अगर सपोज एखादा पुलाला कुणाला एखाद्या पुलाला पूल रे ब्रिज किंवा एखादा बोगदा असतो माहित आहे ना? सुरुंग. अरे सुरुंग असतो ना. सुरुंग असतो इथून रेल्वे जातो. ठीक आहे. याला बोगदा म्हणतात. ठीक आहे. याला पण जेव्हा केव्हा ओलांडतो किंवा
दुसरं काय होतं अजून? अजून काय होतं रे? एक पूल होतं, एक बोगदा होता आणि एक काय होतं? प्लॅटफॉर्म. एखादा प्लॅटफॉर्म है ना, एखादा प्लॅटफॉर्म, रेल्वेचा प्लॅटफॉर्म. आणि एक अजून म्हटलं होतं मी तुम्हाला माझ्याकडून सेपरेट काय. तो पण तसाच दिसते ना रे, म्हणून पोल्ट्री फार्म म्हणा, नाही मोठे मोठे गोडाऊन म्हणा, यांना पण एक लांबी असते ना रे. ठीक आहे. तेव्हा किंवा पोल्ट्री फार्म किंवा एखादा गोडाऊन किंवा प्लॅटफॉर्म किंवा पूल किंवा बोगदा यांना ट्रेन रपाक से क्रॉस करून जात असतो, तेव्हा अंतर मात्र काय असतो तो? तेव्हा रेल्वेच्या रेल्वेची लांबी प्लस काय, यापैकी ज्याला क्रॉस केला त्याची लांबी. ठीक आहे. यापैकी कसं लिहू आता? यापैकी किंवा वरील पैकी, कोणत्या पैकी? वरील पैकी ज्याला क्रॉस केलं त्याची लांबी, यांची पण बेरीज लागेल. समजला की नाही समजला? समझला कि नहीं समझला? समझ में आया ना बाळा? तो ये रहने वाला है भाई. देखो बोगद्याची लांबी तसाच आहे. आपण इतके आपण पाठ करत नाही बसणार आहोत. आपल्याला मेन कन्सेप्ट होता हा. बाकी तर फॉर्म्युला फिक्स आहे आपला. 5/18 किंवा करणे ना 18/5 किंवा करणे, है का? फॉर्म्युले थोडी करत बसणार आहोत. मेन ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्या ये बात क्लियर हो रही है सभी को? अरे क्या ये बात क्लियर हो रही है सभी को? बाकी जो भी कंसेप्ट रहेंगे हम लोग कल मिलेंगे तो पढ़ेंगे. ठीक है. तो तब तक बड़ा बड़ा एक नंबर तरीके से मस्तों पैकी घर में जाके इस चीज का रिवीजन कर लेना जरूर घर पे, क्योंकि जब हम लोग मंडे को मिलने वाले हैं धड़ाधड़ इसके डायरेक्ट एग्जांपल्स में स्टार्ट करूंगा. ठीक है. मंडे तक का आखिरी रहेगा बच्चा. आपको मंडे तक सारे बच्चे अपनी जो एग्जाम की फीस है जमा करा दे, तभी जाके मैं मंगलवार को ओवरऑल पेपर में स्टार्ट करूंगा. ठीक है. ओके. तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते.